नमस्ते. मराठी तमाशा परंपरेमध्ये तुम्ही सातत्यानं वर्षभर आयुष्यभर वावरला आणि त्याच्यातनं बऱ्याच गमती जमती घडल्या. सर, तुम्ही बापूंशी सारखं काहीतरी गप्पा मारत असताय आणि काहीतरी सांगत असताय, तर काय आज तुम्ही बापूंना विचारणार आहे? नाही, बापूला मी असं विचारणार आहे, बापू तुमचं वय किती? माझं 84. 84 वय. डोळ्याने दिसतं का? नाही. डोळ्याने दिसत नाही? नाही. मग चालता कसं? चालतोय पण ते हात जातात म्हणून हात म्हणजे काठी माझ्या हातात आहे. दाताचं कसं काय झालंय? दाताचं काय करायचं? दातात खाती त्याचा एक दोन तुकडा करायचा. म्हणजे दाताला दात गेले गेली. बरं, देताला आहे का? बरं बघू का चापसून जाऊन वायरी उपसून टाकले ती. पण मला काय सांगितलं, पार्ले सरांचा मला फोन आला. बापूला जसं मी आता आपण व्हिडिओ करतोय इकडं, तुम्हाला सांगताय, मी बोलतोय, आपण बोलतोय, आपण एकत्रच आहे. पार्ले सर मला म्हणाले की बापूला आता यवनात आली मी असं होतं, व्हायला लागलं. या 84 वर्ष वय असून देखील ताकद आली. मला सारखी ताकद उत्साह इतका आलाय की म्हातारा त्या तरण्याचं झालं कोळसन म्हाताऱ्याला आणि बाळसा असं तुमच्या अवस्था देतात असं म्हणून तरुण पण आले म्हणून मला झाडावर चढवू नका. तिथनं खाली पडून मरायची पाहिजे. नाही, मी धरतो की. मग तुम्हालाही विचारायचं. बोला की. हे तुम्हाला शिकारी जाणार पहिल्यापासून. हो, आमचा त्या तुम्हाला माहित असेल खंडून ऐकापासून ते आम्हाला शिकारी आहे. तुमचा बंधुराया शिकारी जायचा. जायचा शिकारी जाणार तुम्हाला. मला तरी शिकारीचं नव्हे, असला नाद नव्हे. मी सस्याची शिकार करणार नाही. मग छोटे मोठे शिकार नाही, कोल्याची शिकार करणार नाही, वाघाची शिकार करणार. वाघाला म्हणलं की चव्हाण सरांना बोलवा, अशी आजूबाजूला माझी प्रसिद्धी आहे. अशा शिकारी कोण पाचो करूयात? चव्हाण मास्तर आहे, त्याला बोलवा. वाघाची शिकार चव्हाण सरांनाच करावी. कारण का माझ्याकडे अशी बंदूक कसा नियम धरली, गोळी खटली, अशी नळीवर केली, वाघ कुठला जायला एवढा नियम माझा. अरे बापरे. आणि बापू असे वाघ, माझा वाघ जरी आला तर वाघ इथं आजूबाजूला थांबत नाही. ती काय वाघ म्हणजे तुम्ही वाघाचा किती दोष केला लावता? बापू असं एका ठिकाणी ठरलं ते त्या वाघाची शिफ्टी आणणारा एवढं बक्षीस मिळणार. बर. तयार अशी बंदूक घेतली, लावली ह्याला गळ्याला लावली अशी. नाही माग बार नळी फुडली की माग बार. बंदुकी काकद अडगेल माग ती ढोंगान खेचते. आणि मग तुम्हाला सांगतो बापू, बक्षीस म्हणलं तर किती 5,000 रुपये नुसतं शिफ्टी आणणार. मी वाघ मारणारा पटाईत, मी शिकारी माणूस, मी चव्हाण मास्तर म्हणजे शिकारी. असा गेलो बापू, म्हणलं काय किती शिफ्टी आणू? एका वाघाची शिफ्टी आणायला सांगितली. 2 वाघाची आणतो. मग काय प्रसिद्धी मी बापू, मग काय त्याला सोडतो काय? आणि माझ्या ह्या नियमातनं जातो कुठं? अशी गोळी झाडली की कुठं निघेल हे सांगता येत नाही. बरं, बायकोच्या नतीत निघांवर गोळी काढली का? तिथं कशाला जाऊ? काय झालं? नतीकडे जायचं नाही. म्हणजे नेमबाजी म्हणजे पहिलंच माझ्या बायकोला लाग एवढं आहे, आणि त्या नतीला जर गोळी बापू चुकून लागली तर नकटी बायको म्हणून मध्ये नाक कापून स्वागायला का होईल की नाही? नथ नव्ह मोहरमचं तिथं बारकी नथ नव्ह, आकडा घालते ती काय आकडा म्हणजे मोठी असं वाटली पाहिजे. त्या नतीत कधी म्हणजे ती काळवातलीची नथ म्हणताय नाही बापू. मग बंदूक काढली, तुम्ही म्हणता तसं खांद्याला लावली, आणि मग फॉरेस्ट राणेने साहेबांचं केलं ते फॉरेस्ट. काय प्रश्न आहे? वाघांची गर्दी फार मोठी. मग असा गेलो, आणि मग गेलो इकडं तिकडे फिरलो,
लपत छपत गेलो आणि अशी गोळी घातली वाघाला तसा पट्टदिशी खाली पाडला अवतार नेम चुकायला कुठला मग आणि गेलो शिफ्टी वाघाची घेतली आणि ही काय दावायला आलो 5,000 रोख आणि ही शिफ्टी हे बघा नुसती शिफ्टी घेऊन आला तुम्ही 5,000 रुपये तुम्हाला बक्षीस आणि जर बुंडकं आणलं असतं तर किती बक्षीस मिळालं असतं अहो बापू काय झालं ते कुत्र्याने वाघाचं मुंडकं खाल्ल्यानं होतं फक्त शिफ्टी होती ती मी घेऊन आलो बाप काय सर म्हणजे मेलेल्या वाघाची शिफ्टी मग जिता मला गावाल का काय खरं आहे नाही खरं बघा आता ती शिकार झाली पण आता गावाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण दोघांनी म्हणजे गावाचं काय आपल्या दोघांचं जबाबदारी दोघांवर नाही जबाबदारी दोघांची आहे आपण दोघांनी लक्ष दिलं पाहिजे अगदी बरोबर आता परवा मी शिदोबाचं दर्शन घ्यायला निघालो तर त्या पांड्याच्या घरापुढून त्याचा का पांडे माझ्या घराजवळ राहतो तो आणि पोरगी बारकी बसवल्या तिच्या जवळच बसलाय बर तो लहान मुलगी असेल बापू म्हणून बसला असेल आपण ती बसला का तिथंच संडास केलं त्यानं मी बरोबर मग सांगा संडास केलं बोला आणि मी दर्शन घेऊन माघारी फिरलो पांड्या बाहेर कडा केलं का पांड्या बाहेर म्हणल्यावर आलो पांड्या भेला असला नमस्कार पाटील काय झालं नाही मी सकाळी शिदोबाचं दर्शन घ्यायला निघालो होतो तो इथं दारात त्या जवळच पोरगी बसली आणि तिच्या जवळ तो संडासला बसला कार तुला काय स्वच्छतेचं कळतं का गाव काय बोंबात देंगे का तू आता कुठंही हगायला बसतोय गटारी शेजारी मला गटारीत हागला मग म्हटलं अहो बापू माझी चूक नाही बारकी पोरगी तांबडं फुटताना उठली आई मला शी आली बर मग येणार लेकरू आहे ते पांडे उठवायला हे उठकी त्या पोरीला शी आल्या बाहेर ते तुम्ही बघा असं मला म्हटली म्हणला बायको मग पोरगीला आणून बसवली आणि म्हटलं आटप लवकर तुझं मला बी आल्यासारखं वाटायला लागले पांड्याला बी नाही पांड्या पोरीला म्हणतोय तुझं आटप लवकर संडास करून मोकळी हो आणि मला बी आलंय जाता मग झालं तर पोरगी म्हणले अजून नाही मला हागायचं आहे पांड्या गमतीने पोरगी म्हणते अजून मला नाही हागायचं अगं तुझं नाही हागायचं पण आता मला बरं असू दे आसपास माणूस कोण नाही तू फेडली नाडी पोरगीच्या शेजारी झाकायचं मग ती म्हटलं तसं का केलं आता म्हटलं कोर्टात म्हटलं संडास झालं म्हणजे की कोर्ट बंद पडते आणि मग म्हटलं मी गावात आहे मला संडास झाल्यावर मी कुठे जायचा अरे पण पंचायतीचं गटार तुला कळलं नाही का पंचायतीनं गटार काढून नेऊ म्हटलं बोलायला पांड्या आणि परवा तुमच्या पर्यंत मी जाऊन मागला बापू काय सांगू असा लवकर उठलो इकडं तिकडं पाहिलं आयला म्हणलं त्या माझ्या पर्ड्यात कोण लुडबुडत या पळत गेलो तर लपलाया आणि त्याचं बाकीचं सोडून माझ्याच पर्ड्यातून हागलाया तोच तू पांड्या आणि जुंगान तुमच्या त्या मोठ्या दगडाला पुसलो काय पाणी नाही काय त्याला विचारलं की चावडीत आल्या तिथंच काय केलं बारका दोंडा गावला नाही म्हणला याचा बंदोबस्त झाला पाहिजे बापू तुम्हाला सांगतो मग ते माझा संडास झालं म्हटलं रस्त्याला दगड होता दोघांना पुसलं अरे पण पाणी नेत जा की संडास हो बापू ही मी गप बसलो असतो पण तिथला वास बायको म्हटली इथं काय कशाचा वास येतोय ती मला शंका आली पाड्यात नियमानच येत असावा बघा परड्यात म्हणजे ते म्हणला सरांच्या परड्यात पलीकडे वडा नाही का त्या वड्यात मी जात असतो म्हणलं संडासला पण लई कळ म्हणताना मी पडद्यात मग मी म्हटलं पांड्या वड्याला जातोस तू संडासला आणि मध्ये आधी बी असं बसतो मग वड्याला जाऊन काय करतो त्याला पाणी लांब असते म्हणला
आणि मी असं बापू. ऐकत पाणी लांब असते आणि मी असा लांब असते आणि पाण्याच्या जवळ जात नाही मी. पाण्यात विरुळती असते ती. मग संडास झालं दगडानं पुसायची की सुटायची. अरे पण संडास तू पाणी घेत नाही, लावत नाही ढोंगाला. कवा तर लावतो की 15 दिवसांना महिन्याने एक जाऊ लावायचं. त्याला काय नाही घ्यायचं आहे सारखं असं उलट बोलतोय. पण मी चांगला त्याला घेतला कोतवालला म्हणजे याला खांबाला बांधा पंचायती किंवा असं ऐकायचं नाही. मग त्याला पांड्या म्हटलं तुला मी समजावून सांगतो, तुला ऐकायचं आहे का नाही मला सांग. ऐकत म्हटलं काय त्याला काय हे धडा दिला का चांगला धडा दिला की काय दिला. उघड्यावर बसून नकोस पांडा, लावू नको ढोंगणाला धोंडा. उघड्यावर बसून नकोस पांडा, लावू नको ढोंगणाला धोंडा. पात्र होशील शासन दंडा, पहिला सुधार माझ्या खोंडा. पात्र होशील शासन दंडा, पहिला सुधार माझ्या खोंडा. अरे येड्या, आई बापाला सांगायचं दारात संडास बांधून घ्यायचं. आता प्रत्येकाच्या दारात संडास आहे का नाही? तुझ्या दारातलं संडास काय झालं? तुला पहिलं 12,000 रुपये संडासचं मिळालं, ते काय काय केलं? पंचायतीने दंड करायला पाहिजे ना. दंड करायला तू म्हणला मग आणली संडासला खर्च करायचं, कुठेतरी मी खर्च केलाय नका मग आणली. अरे हे काही सरकारी काम झालं का? संडास बांधाय पाहिजे थोडं. आई बापाला पहिलं सांगून दारात संडास घेर बांधून. आई बापाला पहिलं सांगून दारात संडास घेर बांधून. नको करू अशी घाण, जाईल आरोग्य बिघडून. हे सांगत या शासन, हातातून फेकून देतो गुंडा. उघड्यावर बसून नकोस पांडा, नको लावू ढोंगणाला धोंडा. पात्र होशील शासन दंडा, पहिला सुधार माझ्या खोंडा. अरे म्हणलं सगळं गाव सुधारलं पांड्या, आणि तू अजून अरे गाडगे बाबाचा मंत्र तर ऐकून घेत जा. गाडगे बाबांचा मंत्र महान, गाडगे बाबाचा मंत्र महान. स्वच्छ ठेवूया घर अंगण. गाडगे बाबांचा मंत्र महान, स्वच्छ ठेवूया घर अंगण. स्वच्छतेचा मंत्र महान, सारी घेऊया वाटून. स्वच्छतेचा मंत्र महान, सारी घेऊया वाटून. अरे सारा गाव सुधारला पांडा, प्रिय मित्र तुझा तो बंडा. उघड्यावर बसून नकोस पांडा, लावू नको ढोंगणाला धोंडा. पात्र होशील शासन दंडा, पहिला सुधार माझ्या खोंडा. येणार सांगितलं. अरे म्हणलं आपल्या गावातला राम शाहीर आहे, त्यानं शाहिरीत प्रबोधन केलं, ते तुला ऐकायला मिळलं नाही का? राम शाहिरानं केलं कवन, ग्राम स्वच्छता करू अभियान. राम शाहीरनं केलं कवन, ग्राम स्वच्छता करू अभियान. स्वच्छतेचा मंत्र मान, ग्राम स्वच्छता करू अभिमान. स्वच्छतेचा मंत्र महान. ऐक गाडगे बाबाचा संदेश, सारं गाव गेलं सुधारून. सारं गाव जाऊया सुधारून. स्वच्छतेचा फडकवूया झेंडा. उघड्यावर बसू नकोस पांडा, लावू नको ढोंगणाला धोंडा. पात्र होशील शासन दंडा, पहिला सुधार माझ्या खोंडा. मग त्याला खांबासनं सोडल्याबरोबर पाहिजे. आता म्हणला मी चुकत नाही, बारडीवर पाणी म्हणला समजा. अरे बारडी कसे चिंपाटवर घेऊन जा, पण डोंगान दोन जा की बांधून घ्यायला सांगायचं नाही का? मग ती सांगितलं की मग आता म्हटलं माझा मी मग शिकतो संडास बांधतो. ती त्यानं कबूल केली. असली त्या पांडाची अवस्था काय झालं. एक तरी बापू नमस्ते. मराठी तमाशा परंपरेमध्ये तुम्ही लोकप्रबोधनात्मक सगळे प्रसंग आणत होता, आणि विशेषतः निर्मल ग्राम नावाची योजना 2002 साली आली, आणि त्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचं महत्त्व, संडास बांधलं पाहिजे, आणि एखादी गावातली व्यक्तीसुद्धा किती मुडदार असते त्याच्यावरती तुम्ही खूप सुंदर गीत तयार केलं. तुम्ही लोकप्रबोधनात्मक गाणी ही कशी काय तुम्हाला सुचायची हो? ती अशी सुचायची की प्रबोधन करण्यासाठी गाड्या यायच्या. हो. संडास घरोघर संडास बांधा, 12,000 संडासासाठी मिळतात. ते सगळं म्हणजे
त्या प्रबोधनाकडे नेहमीच लक्ष असायचं. हो. पण आता सर माझ्या मनात एक आलंय की आपण झाडी चालूया. हो ही झाडी ऐकून बघून मला एक मौना बटाव. हा शीघ्र- नाही ते शीघ्र बघूया करूया. आपण. एक मिनिट. सगळ्यात महत्वाचं की हे तुम्ही लोकप्रबोधनात्मक सगळी गाणी म्हणत होता हा. तुम्हाला, पण हे तमाशात ते न्यावीत ही गाणी स्पीकरवरला हा. ऐकावं, हे सुधारलं पाहिजे. हा. शासनाच्या योजना सगळ्या समाजापर्यंत नेल्या नेल्या पाहिजेत. पाहिजेत. याच्यात शासन पातळीवर तुमचं काही दखल घेतली गेली का हो? कुणी दखल घेतलेली नाही. हा आणि तुम्हाला सांगतो हा. तर हे फोन बघा कोणाचा आलाय. शासन शासन पात- दखल घेतली नाही, पण आवडी प्रीतीने ऐकायची. आणि रोज तमाशा असायचा. तमाशात माझं एक तरी प्रबोधन घेत असणार हो अनेक मार्गाने. हो. पण टाळ्या व्हायच्या त्यावेळेला. हो त्या तमाशा किती चांगला मोठा जरी असला तर प्रबोधन गीताला एक किंमत मिळत होती. कारण समाजात काही सगळीच अडाणी नसते. नाही खरं आहे. मला एक कौतुक तुमचं खूप महत्त्वाचं वाटतं की अनेक तमाशा कलावंतांनी जुनी पारंपरिक गवळण ह्याच्यापेक्षा काही केलं नाही, आणि केलं तर केलं जुने सगळे वगनाट्य रजवडी वगनाट्य करत राहिले. आणि आई हीच बतावणी करत जाणं, तात्या बापूची असेल किंवा गावची यात्रा असेल. पण तुम्ही लोकप्रबोधनात्मक गाणी म्हणून महाराष्ट्राला आणि संपूर्ण सांगली जिल्ह्याला त्यावेळेला जागृत ठेवलं. महाराष्ट्र शासनानं तुमची दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनानं तुमच्या 84-85 वयामध्ये तुम्ही आता आहात, हे तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि तुमचं कौतुक केलं पाहिजे. आता सगळा महाराष्ट्र म्हणू लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मला जी सगळ्यात महत्त्वाची वाटते ती म्हणजे आपल्याकडे प्रेस मीडिया, आपल्याकडे विविध चॅनेल्स आहेत वेगवेगळ्या. तर अशा तुमच्यासारखे जुने जाणकार कलावंत मोठमोठ्या चॅनेलवर गेले पाहिजेत आणि त्यांचा विचार आणि त्यांची भूमिका लोकांच्यापर्यंत गेली पाहिजे. कारण मराठी तमाशा अजूनसुद्धा उपेक्षितच आहे. अजूनसुद्धा तमाशा मोठ्या मोठ्या चॅनेलवरनं सादरीकरण त्याचं होत नाही आहे. म्हणजे पूर्वीच्या मागच्या 4-2 वर्षामध्ये कीर्तनाची मागणी व्हायची, पण आता कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा झी सिनेमासारख्या टॉकीजसारख्या ह्याच्यावरून व्हायला लागले. तर तुमच्यासारखे कलावंत अशा चॅनेलवरती यायला पाहिजेत आणि लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. तुमचं कौतुक की तुम्ही समाजासाठी जे काही देणं आहे ते सगळं तमाशातून प्रबोधन लोकप्रबोधन केलंय. यापूर्वीचे सगळे व्हिडिओ आपण बघितले बापू की तुम्ही अनेक गाणी प्रबोधनात्मक केलेत. ही सगळी गाणी खूप लोकांना आवडायची का? खूप लोकांना. पण माझा उद्देश एकच, जनसेवेला गो मन जितो माझी काया, देव शक्ती मद शिवशंभोराया. ही जनता जी आहे ही दैवतच आहे. हो या दैवतांच्या सुधारण्याच्या बाबतीत ज्या ज्या काही प्रबोधनाचे गाणी म्हणत होतो मी, हो ती गाणी त्यांना आवडायची. हो. सगळे गोळ असायचे. आणि त्यातनं गाणी आता हे बघा इथं आलोय आपण, ही झाडी दिसत्या. हो. झाडी हे कसं आहे, कवी हां. जिथं काय दिसेल तिथं ते करणारच तो. हो कवी हा कसा असतो की तो कवीला त्याच्या ह्या जगाच्या पलीकडचं दिसतं. असं म्हणतात की जे न देखे कवी ते देखे रवी, असं आपण म्हणतो आहे की नाही. आणि प्रत्यक्षरित्या म्हणजे जे केशवसुतांनी सुद्धा खूप सुंदररित्या त्याच्या बाबतीमध्ये विवेचन केलंय की कवी हा ईश्वराचं त्याला वरदान असतं आणि तो ईश्वरातनं त्याला दिलेली एक देणगी असते आणि त्या जोरावरती तो मांडत असतो आपला शाहीर महाराष्ट्रातला. आणि या सगळ्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन आपण केलंय. या पेडच्या भूमीत आपण आहे आणि ज्यामध्ये मोहना बटाव निर्माण झालाय, याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मोहना बटाव आणि सगळं निसर्ग सौंदर्य आपण ऐकणार आहात आणि तुमच्या तोंडूनच ऐकायचं. तोपर्यंत आपण थांबूया.